जय श्री कृष्ण, जय श्री श्याम. मी सारिका देऊळकर. आजचा विषय आहे आपल्या जीवनात कासव काय शिकवते. मंदिरामध्ये ज्यावेळेस जातो तिथे आपण बघतो पायरीपाशी कासव असते पायऱ्या चढल्यावर. आज मी मंदिरामध्ये गेली आणि बघितलं, मंदिरातून दर्शन झाल्यानंतर त्या लेडीजनी कासवाला नमस्कार केला. पण हे चुकीची पद्धत आहे. ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये जातो त्यावेळेस मंदिराची पहिली जेव्हा पायरी चढत असतो त्या पायरीला स्पर्श करा, तिला मस्तकावर लावा, तिला नमस्कार करा, हृदयाशी लावा, नमस्कार कपाळाला स्पर्श करा. त्यानंतर तुम्ही पायरी चढता, समोर कासव असते, कासवाला नमस्कार करायचा आहे, तुम्हाला हात जोडून त्याला स्पर्श करायचा आहे. कासव आपल्याला हे शिकवते की कासव म्हणते की जसं मला स्पर्श केला त्यावेळेस माझे अवयव, माझे इंद्रिय, माझे मन केंद्रिय, सगळेचे सगळे माझे ज्ञानेंद्रिय सगळे आकुलचन पावते कासवाला. आपण बघितलं तुम्ही कधी कासवाला स्पर्श केल्यानंतर कासव आपले अवयव पूर्णपणे आकुलचन घेतो, आतमध्ये घेऊन घेतो, आवरून घेतो. देव काय शिकवते आपल्याला की जसा कासवाला स्पर्श केला की तो त्याचं मन इंद्रिय त्याचे मना जसं आवरून घेते, तसा तू माझ्याजवळ निर्विकार. तुझी इंद्रिय आवर, तुझं मन आवर. आणि त्यासाठी तुला कासव आपल्याला शिकवते. कासव एका प्रकारे विष्णू अवतार देखील आहे. तुम्हाला माहिती आहे श्रीमद भागवतमधला विषय. श्रीमद भागवतमध्ये समुद्र मंथन केलं होतं. त्यावेळेस भगवान विष्णूंनी मंदालचर पर्वत, वसुकी नागाची दोरी केली, मंदालचर पर्वताची रई केली आणि मंदालचर पर्वत ज्यावेळेस आतमध्ये डुबायला लागला त्यावेळेस माझ्या भगवंतांनी कच्छ व नारायण अवतार धारण केला. कठोर पाठ तयार केली आणि असं कासव स्वरूप धारण केलं आणि कणकोर पाठीवर आपला मंदालचर घेतला. म्हणून ते विष्णू नारायण आहे, कच्छ नारायण अवतार आहे. म्हणून आपल्याला स्पर्श करायचा आहे. त्या कासवाप्रमाणे आपल्याला आपली इंद्रिय, मन, केंद्रिय सगळेचे सगळे वासना अंतर्गत आपल्याला पूर्ण आवरून घ्यायचं आहे आणि मंदिरामध्ये निर्विकार जायचं आहे. म्हणून कासव आपल्याला शिकवते माझ्यासारखा तू निर्विकार सगळं मन आवरून घे, इंद्रिय आवरून घे, तुझी केंद्रिय आवरून घे, तुझी वासनाला बांधून घे. आणि म्हणून कासव एक प्रतीक आहे. जय श्री कृष्ण, जय श्री श्याम, राधे राधे.